निवृत्तीचा काळ हा काहींसाठी सुखाचा तर काहींसाठी अडचणींचा असतो. आयुष्यातलं हे निर्णायक वळण आव्हानांचं ठरणार की आनंदाचं, हे उमेरीच्या काळात निवृत्तीचं योग्य प्रकारे आर्थिक नियोजन अर्थात फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे की नाही यावरून ठरतं. त्यामुळेच म्युच्युअल फंडाद्वारे रिटायरमेंट प्लॅनिंग कसं साधायचं जाणून घेऊया या एपिसोडमधून. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूक सजग श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. हॅलो भूषण. हॅलो निरंजन. आजचा विषय म्हणलं तर खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणलं तर खूप दुर्लक्षितही आहे. सो पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला. रिटायरमेंट प्लॅनिंग हा तसा खरं तर सखोल विषय आहे, पण आपल्याला निवृत्त व्हायला अजून 20, 25, 30 वर्ष असली तरी का बरं गरजेचं असतं हे नियोजन? रिटायरमेंट प्लॅनिंग हा खरोखर सखोल विषय आहे, पण आपण भारत देशाचा जर विचार केला आणि रिटायरमेंट प्लॅनिंगचा जर विचार केला तर खरोखरीच आपल्या इथे असं ही उदासीनता दिसते. लोक रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल फारशी सिरियस दिसत नाहीत. परंतु हल्लीचा काळ आणि रिटायरमेंट प्लॅनिंग असा जर विचार करण्याचा प्रयत्न केला आणि बघितलं, त्या विषयाकडे जर गांभीर्याने बघितलं तर असं दिसतंय की महागाई दिवसेंदिवस वाढतीये आणि ह्या महागाईमुळे म्हणजे आम्ही त्याला इन्फ्लेशन फॅक्टर असं म्हणतो. हा इन्फ्लेशन फॅक्टर हा सायलेंट किलर आहे आणि त्यामुळे आपल्या पैशांची व्हॅल्यू ही कमी होत चाललेली आहे. सो मग भविष्यात माझ्याकडे कितीही पैसे असलेत तरी माझं रिटायरमेंट प्लॅनिंग हे उत्तम असू शकेल का, किंवा मला लागणारा मासिक खर्च हा माझा भागू शकणार आहे का, याचा जर मी विचार केला तर बऱ्याचदा उत्तर नाही असं दिसतं. आणि म्हणूनच 20 वर्ष असतील 25 वर्ष असतील हातात, रिटायरमेंट प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. कारण टायमिंग आपण इन्व्हेस्टमेंटला किती देतोय त्याच्यावर आपला कॉर्पस किती जमा होणार आहे हे ठरणार आहे आणि मग त्या कॉर्पसवर आपल्याला मंथली पेआउट कसं मिळणार आहे हे ठरणार आहे. आणि म्हणूनच 20-25 वर्ष ही उत्तम नियोजनाची आहेत आणि म्हणून 20 ते 25 वर्ष ही दिली गेली पाहिजेत आणि म्हणून तो काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परफेक्ट. टायमिंग इज एव्हरीथिंग. तुम्ही म्हणलात तसं 20-25 वर्ष जर हातात असतील तर तुम्ही योग्य प्रकारे रिटायरमेंट प्लॅनिंग हे करू शकता. तुम्ही बोलताना आता म्हणलात की अर्थसाक्षरतेविषयी खूपच उदासीनता दिसतीये आपल्या एकूणच समाजात, पण याचं एक कारण असंही आहे की आमच्या मागच्या पिढ्यांनी कुठं काही कसलं रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं, त्यांचं काही अडलं का, त्यामुळेच आमचंही अडणार नाही असा अनेकांचा समज असतो. काय सांगाल तुम्ही? मगाशी मी जे म्हणालो की इन्फ्लेशन हा जो फॅक्टर आहे हा आपण पूर्वी जर गेलो आणि म्हणजे पूर्वीच्या हिस्ट्रीकडे जर गेलो आणि रिटायरमेंट या अर्थाने जर बघितलं तर पूर्वी भारतात आपण जे बघितलं हिस्ट्रीमध्ये की बार्टर सिस्टीम होती की बाबा मी तांदूळ देतोय तू मला ज्वारी दे, मी गहू देतोय तर तू मला आणखीन वेगळं प्रॉडक्ट दे. तर बार्टर सिस्टीम होती, त्यामुळे फारशी अडचण यायची नाही. त्यानंतर आपण पुढे सरकलो आणि मग एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धतीत 3 लोक 4 लोक ही कमवणारी होती, त्यामुळे घरात सगळ्या गोष्टी यायच्या आणि घरच्यांचं भागलं जायचं. म्हणजे त्यावेळी फारसं रिटायरमेंट प्लॅनिंगचं महत्त्व किंवा तो सिरियसनेस नव्हता किंवा त्याकडे बघितलं गेलं नाही. आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे शिफ्ट झालो आहे. आपण 6 लोकांचं कुटुंब, 7 लोकांचं कुटुंब, यावरून आपण 2 लोक 3 लोकांच्या कुटुंबाकडे आलेलो आहोत. आणि मग असं जर घडत असेल आणि कुटुंबात एकच व्यक्ती जर उत्पन्न घेणारी असेल तर आपल्याला खरोखरीच या विषयाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. कारण परत जसं मी मगाशी सांगितलं की इन्फ्लेशन हा सायलेंट किलर आहे आणि आपल्या पैशाचं मूल्य हे कमी होत चाललेलं आहे. सो आपल्याला लागणारा कॉर्पस हा किती लागणार आहे याचं जर सुरुवातीपासून नियोजन केलं आणि त्या पद्धतीने आपण जर रिटायरमेंट प्लॅनिंगकडे बघितलं, आपण इन्व्हेस्टमेंट्सकडे बघितलं आणि टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करत राहिलो, रेग्युलर इंटरवलला इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर आपला तो कॉर्पस जमा होणार आहे आणि आपण आनंदाने रिटायरमेंटकडे सामोरं जाणार आहोत. आनंद आपला अबाधित राहणार आहे आणि उत्तमरित्या आपल्याला आपला मासिक खर्च प्लस आपल्या बाकीच्या असणाऱ्या गरजा समाविष्ट करण्यासाठी मिळणारे पैसे हे रेग्युलर मिळत राहणार आहेत. व्हेरी वेल एक्सप्लेन्ड भूषण. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा इन्फ्लेशन अर्थात चलनवाढीचा मुद्दा अधोरेखित करताय आणि ही खरंच खूप समजून घेण्याची गोष्ट आहे की आपण आजूबाजूला जरी बघितलं की 10,000 हा आकडा जरी सेम असला तरी 10 वर्षांपूर्वी त्याची जी काही व्हॅल्यू होती, जे काही मूल्य होतं ते आज राहिलेलं नाहीये.
छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला जाणवतं. मग ते घराचं भाडं असेल किंवा अजून कुठल्या दैनंदिन आवश्यक अशा गोष्टी असतील किंवा सोयीसुविधा असतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिटायरमेंट प्लॅनिंगची निकड गरज तर तुम्ही अगदी सविस्तरपणे मांडताय. आता सांगा, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून हे रिटायरमेंट प्लॅनिंग नेमकं कसं साधायचं आणि याची सुरुवात केव्हा करायला हवी? अतिशय उत्तम प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष द्यायला लागतील इन्व्हेस्टमेंट्सला, आणि टायमिंग हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कायम असं विचारलं जातं की आता मार्केट खाली आहे आणि आत्ता मी इन्व्हेस्टमेंट करू का, ज्याला टायमिंग साधणं असं म्हणतात. पण आम्ही कायम सांगतो टायमिंगपेक्षा टाईम इन दी मार्केट इज इम्पॉर्टंट. म्हणजे इकॉनॉमीचा बेनिफिट जर आपल्याला घ्यायचा असेल, मार्केटचा बेनिफिट घ्यायचा असेल, तर आपण त्या मार्केटमध्ये किती ड्युरेशन काढतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्याला जर मग मी रिटायरमेंट प्लॅनिंग ह्या संकल्पनेशी जोडतोय, रिटायरमेंट प्लॅनिंग ह्या विषयाशी जोडतोय, तर मग मला जर 20 वर्ष 25 वर्ष द्यायची आहेत, 30 वर्ष द्यायची आहेत, तर मला अगदी वयाच्या सुरुवातीपासून जेव्हा इन्कम घ्यायला सुरू करणार आहे, माझा पहिला फर्स्ट चेक येणार आहे, पे चेक येणार आहे, माझ्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार आहे, त्या दिवसापासून मी माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात केली पाहिजे. 1. 2. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग उत्तमरित्या आपल्याला साधता येतं. कारण रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा रिटायरमेंट फंड असे स्पेसिफिक फंड वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत देखील, पण तेच फंड घेतले पाहिजेत असं कुठलंही कंपल्शन नाही आहे. आपण कुठल्याही रेग्युलर फंडाद्वारे देखील रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे करू शकतो. पण आमचं कायम गुंतवणूकदारांना हा सल्ला असतो की आपण स्पेसिफिक रिटायरमेंट फंडाकडे जर गेलो, त्या पद्धतीने जर बघितलं, तर आपण फोकस ॲप्रोच ठेवून तिथे पैसे इन्व्हेस्ट करतो. कारण बिहेवियरसुद्धा मॅनेज करणं हे काम आहे, आणि बिहेवियर इन्व्हेस्टरने स्वतःचं आणि गुंतवणूक सल्लागाराने इन्व्हेस्टरचं मॅनेज करत राहणं, तरच उत्तमरित्या रिटायरमेंट प्लॅनिंग होऊ शकेल, तो कॉर्पस आपला जमा होऊ शकेल. वा, टायमिंग आणि टाईम इन द मार्केट खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि बिहेवियरचा पण मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. पण होतं काय माहिती आहे का, की अजून रिटायरमेंटला 20 वर्ष आहेत, तर 20 वर्षांनी नेमकी किती कॉर्पस पाहिजे, किती राशी पाहिजे आपल्या हातात, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तर तुम्ही काय सांगाल की निवृत्तीचं वय गाठेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नेमका किती कॉर्पस हा जमा व्हायला हवा? आता हल्लीच्या पिढीचा जर विचार आपण केला, तर बऱ्याच मुलींना असं वाटतं की मी 60पर्यंत काम करणार नाही आहे. किंबहुना स्ट्रेस मॅनेजमेंट ही उत्तमरित्या मॅनेज न झाल्यामुळे लवकर निवृत्त व्हायला लागतं, रिटायरमेंट ही लवकर घ्यायला लागते. आता ही जर कारणं असतील, तर माझ्याकडे जेव्हा मी रिटायर होईल, रिटायरमेंट एज जर 60 नसेल, 50 असेल, म्हणजे अर्ली रिटायरमेंट ज्याला आपण म्हणतो, तर असं असणार आहे, तर मला लवकरात लवकर चांगला उत्तम कॉर्पस कसा क्रिएट करता येईल ह्याच्याकडे मला स्वतःला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि असं जर असेल, मी लवकर रिटायरमेंट होणार असेल, ती रिटायरमेंट मी लवकर घेणार असेल, कारण मला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे, रिटायरमेंट लवकर घ्यायची आहे, तर अगदी साधं गणित जर मांडायचं झालं की आज माझा मासिक खर्च, ज्याला आपण हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर असं म्हणतो, ह्याच्यात मी एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर किंवा डिपेंडंट एक्सपेंडिचर असं कुठलंही एक्सपेंडिचर क्लब करत नाही आहे, तर माझे बेसिक मासिक खर्च, ज्याला हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर आपण म्हणतो, हा जर महिन्याचा 50,000 रुपये असेल, तर मला माझ्या 50शीला दर महिन्याला किती पैसे लागणार आहेत, आणि त्याला जर आपल्याला इन्फ्लेशन जोडायचं आहे, म्हणजे महागाई जोडायची आहे. कारण आजचा 50,000 रुपये महिन्याचा खर्च साधारण 20 वर्षानंतर, आजचं वय जर 30 वर्ष पकडलं, तर 20 वर्षानंतर तो साधारण 1.5 लाख रुपये असणार आहे. तर मला जर महिन्याला 1.5 लाख रुपये लागणार आहेत, आणि जर माझं लाईफ एक्सपेक्टन्सी, म्हणजे मी जगणार साधारण 90पर्यंत आहे, कारण कोण किती जगणार आहे परत कोणाला माहिती नाही आहे, पण जर आपण 50च्या पुढे 40 वर्ष जगणार आहोत, आणि दर महिन्याला मला साधारण 1.5 लाख रुपये महिना लागणार आहे, तर ती पुढची 40 वर्ष मला लागणार आहेत. ओके, सो एवढा कॉर्पस मी जमा करून ठेवणं गरजेचं आहे की मला सफिशियंटली दर महिन्याला 1.5 लाख रुपये येऊ शकतील. ही फिगर कदाचित साधारण 4 ते 5 कोटींच्या घरात असू शकते. पण हे आपण समोर बसून सल्लागाराचा सल्ला घेऊन, फायनान्शियल कन्सल्टंटचा सल्ला घेऊन ही गणितं मांडणं, आणि त्या पद्धतीने तशा प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करणं, आणि आपलं रिटायरमेंटचं नियोजन उत्तम करणं गरजेचं आहे. भूषण, तुम्ही जी आकडेवारी सांगताय त्यांनी खरंच भान आल्यासारखं वाटतंय. कारण ही आकडेवारी मोठी आहे. 4 ते 5 कोटी वयाच्या 50शीत किंवा 60पर्यंत जर जमवायच्या असतील, तर खरोखर खूप आधीपासून त्याचं प्लॅनिंग आणि उत्तम नियोजन हे पाहिजे. पण होतंय काय,
आपल्या देशात लोक सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कशात करत असतील तर ती घरात, जमिनीत, सोन्यात आणि फार फार तर बँकेच्या एफडीत, कारण त्यांच्या दृष्टीनं हे सुरक्षित पर्याय आहेत. सो निवृत्तीच्या दृष्टीनं विचार करता म्युच्युअल फंडातली गुंतवणूक या पारंपरिक पर्यायांवर परताव्याच्या बाबतीत कशी मात करू शकते? अतिशय उत्तम प्रश्न आहे निरंजन, कारण आपण कायम हे ऐकतो की ऑल एग शुड नॉट बी इन वन बास्केट. पण ॲट दी सेम टाईम भारतात जर बघितलं, गुंतवणुकीचे पर्याय जर बघितलेत आणि भारताची हिस्ट्री जर चेक केली गुंतवणुकीच्या बाबतीत, तर ॲज यू राईटली सेड, जसं लोक सोन्यात किंवा जागेमध्ये, फ्लॅटमध्ये गुंतवणूक करतात आणि रिटायरमेंटच्या प्लॅनिंगचा विचार करतात. पण किंबहुना मला हा विचार केला पाहिजे की मी जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतोय आणि मी रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतोय, तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ह्याच्यात कुठला असेल तर लिक्विडिटी हा फॅक्टर आहे. की मला जर महिन्याला पैसे मिळणार आहेत किंवा मला मिळवायचे आहेत, ॲट दी सेम टाईम जर मला इन बिटवीन पिरियडमध्ये, मी रिटायर झाल्यानंतर माझ्या हेल्थ रिलेटेड काही इश्यू आला आणि मला लमसम पैशांची गरज पडली, तर ते मला कुठून मिळणार आहेत? तर म्युच्युअल फंड हे असं माध्यम आहे की समजा आज जर मी 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली किंवा 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली किंवा टप्प्याटप्प्यानं माझा कॉर्पस सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून, SIPच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाची रक्कम माझ्याकडे जमा झालेली आहे आणि मी आज 50शीला आहे आणि मला महिन्याला साधारण 60,000 ते 70,000 रुपये हवेत माझ्या रिटायरमेंटसाठी, कारण मी आता रिटायर झालेलो आहे. मासिक खर्चासाठी मला ती रक्कम हवी आहे. तर मी ते पैसे काढायला सुरुवात केली. दर महिन्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून ते पैसे काढायला सुरुवात केली आणि तदनंतर 10 वर्ष निघून गेली आणि अचानकपणे मला 10 लाख रुपयांची गरज पडली. तर ते फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला ती लिक्विडिटी मिळू शकते, कारण आपण सांगितल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होतात. पण अदरवाईज जर मी फ्लॅट घेतला असेल आणि मला पैसे पाहिजेत, तर ते मला शक्य नाही, कारण माझा फ्लॅटची किंमत 2 कोटी रुपये आणि मला 10 लाख रुपयांची गरज आहे. तर मी फ्लॅटमधली 1 रूम किंवा 1 टॉयलेट विकून 10 लाख रुपये उभे नाही करू शकत. सो मला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ही लिक्विडिटी अवेलेबल असल्यामुळे मला म्युच्युअल फंड हा पर्याय अतिशय सरस ठरतो. वा, लिक्विडिटीचा मुद्दा हा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं की कोविडच्या काळात अनेकांना म्युच्युअल फंडांनी मदतीचा हात दिलेला आहे. आजचा काळ हा सर्जनशीलतेचा आणि कौशल्याधारित मनुष्यबळाचा काळ आहे. हे जग जसं इंडस्ट्रीयल युग आहे तसंच ते स्टार्टअप्सचं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सही युग आहे. त्यामुळे निवृत्तीच्या वयातही निवृत्त न होता काम करत राहणारे अनेक ज्येष्ठ आहेत. थोडक्यात मी रिटायरच होणार नसेन तर रिटायरमेंट प्लॅनिंग करणं खरंच गरजेचं असतं का? मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप आनंद होतोय, कारण खूप लोक अशी आहेत, म्हणजे मी स्वतः असं आहे की मला रिटायर व्हायला आवडणार नाही, कारण माझं काम जे आहे फायनान्शियल प्लॅनिंग करणं, लोकांची गुंतवणूक करून घेणं, त्यांचे पैसे कसे वाढतील हे बघणं, वेगवेगळे व्यवसाय समजून घेणं. सो माझा हा इंटरेस्ट एरिया आहे. त्यामुळे कदाचित मी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत मला काम करायला आवडेल. आता हे म्हणणं खूप सोपं आणि सहज आहे, पण जर माझ्या तब्येतीनं मला साथ नाही दिली तर हे खरंच शक्य आहे का? 1. 2. की कदाचित माझं वय वाढतंय, तर आज मी ज्या पद्धतीने काम करतोय की 12 तास 15 तास मी काम करू शकतोय, कारण माझी हेल्थ योग्य आहे आणि माझं वय कमी आहे. पण माझं वय वाढल्यानंतर मी ह्याच रेटने पळू शकणार आहे का? इतक्याच वेळेचं काम करू शकणार आहे का? तर ते शक्य नाही होणार आहे, बिकॉज माझं वय वाढणार आहे. सो मी जर 10, 12, 15 तास काम नाही करू शकणार आहे आणि ते काम जर मी 3 तास 4 तास करू शकणार आहे, तर माझा परत महिन्याला मला लागणारा खर्च हा जर लाखात असेल, 1.5 लाखात असेल, 2 लाखात असेल, कारण इन्फ्लेशन फॅक्टर त्यात इन्क्ल्यूड होणार आहे आणि मग तेवढे पैसे जर मला महिन्याच्या गाठी नाही मिळाले तर माझी त्रेधा तिरपीट होणार आहे, माझ्या कुटुंबाची त्रेधा तिरपीट होणार आहे आणि जी लोक माझ्यावर डिपेंड असणार आहेत त्यांना तो आर्थिक त्रास भोगायला लागणार आहे. आणि म्हणूनच ते प्लॅनिंग योग्य वयात गरजेचं आहे. आणि जरीही मी रिटायर होणार नसेल, मी काम करीत राहणार असेल असं जरी मला वाटत असेल, तरी माझ्याकडे एक माझी जमापुंजी अशी हवी की जो माझा रिटायरमेंट कॉर्पस आहे आणि त्यातून मला काम न करता महिन्याला पैसे येऊ शकतात. भले मी माझ्या इंटरेस्ट एरियात काम करत राहील, पण माझं शरीर थकल्यामुळे किंवा माझी कामाची वेळ कमी झाल्यामुळे मला जर पैसे लागणार आहेत तर ते माझ्याकडे हवेत आणि जो माझा कॉर्पस माझ्याकडे हवा. अगदीच. म्हणजे पैसे नाही आहेत रिटायरमेंट नंतर म्हणून काम करायला लागणं आणि तो कॉर्पस व्यवस्थित आहे पण केवळ माझ्या आवडीचं काम आहे म्हणून करणं, या दोन्हीमध्ये खरंच खूप मोठी तफावत आणि समजून प्रत्येकाने घ्यायला हवी. सो कामात आनंद नक्की आहे निरंजन, आणि तो अबाधित मिळत राहावा,
कारण आपण म्हणतो साठी बुद्धी नाठी, आणि आपण हेही म्हणतो की बुद्धीला गंज चढू नये, याच्यासाठी काहीतरी काम करत नक्की राहा. हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करा आणि चांगलं काम करीत राहा, आनंदाचं काम करीत राहा. पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की आपला रिटायरमेंट कॉर्पस आपल्याकडे नसला पाहिजे. अगदीच. येस. आता एक थोडा जर तरवाला म्हणजेच हायपोथेटिकल प्रश्न. समजा श्यामराव हे 60पर्यंत म्युच्युअल फंडात SIP द्वारे नियमित गुंतवणूक करत आहेत, तर 60त निवृत्त झाल्यावर पुढच्या 20, 25, 30 वर्षांसाठी या राशीचा ते कशा प्रकारे विनियोग करू शकतात? मगाच्या प्रश्नामध्ये आपण काही पार्ट ह्यातला कव्हर केला असं मला वाटतं, पण तरी आपण परत एकदा घेऊयात की श्यामराव हे रिटायर झालेत, 60पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून उत्तम प्लॅनिंग करून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याद्वारे पैसे रेग्युलरली जमा केलेत आणि चांगला एक कॉर्पस क्रिएट केला आहे. आता त्यांना करायचं एकच आहे की ज्या फंडात त्यांनी गुंतवणूक केली आहे हा फंड त्यांचा योग्य आहे आणि त्या फंडाने त्यांना उत्तम परतावा देखील दिलेला आहे. सो तो परतावा आहे तिथेच ठेवून दर महिन्याला त्यांना जे काही विड्रॉल लागणार आहे, त्यांचा मासिक जो खर्च आहे, परत आपण मगाशी जे बघितलं की हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर ओके किंवा एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर, याला एकत्र करून जर महिन्याला त्यांना साधारण 75,000 1,00,000 रुपये लागणार असतील, तर ते त्यांनी जे काही जमा केलेले पैसे आहेत त्या कॉर्पसमधून दर महिन्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून विड्रॉल करून ते पैसे घ्यायचे त्यांच्या खात्यात. ते पैसे दर महिन्याला ऑटोमॅटिकली त्यांच्या खात्यात क्रेडिट होत राहतील, कारण आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असं एक फॉर्म भरून देतो किंवा तसं ॲक्शन म्युच्युअल फंड कंपनीला देतो. तो प्लॅन आपला ॲक्टिवेट करायला सांगतो. डेफिनेटली सल्लागाराच्या माध्यमातून हे व्हावं आणि एकदा तो सांगितला गेलात की पुढचा अबाधित काळ ते पैसे त्यांना येत राहणार आहेत, बरीच वर्ष येत राहणार आहेत. जोपर्यंत ते जिवंत असतील तोपर्यंत ते पैसे मिळू शकतील, जर आपण पर्सेंटेज सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचं योग्य पद्धतीने सेट केलेलं असेल तर. ओके, म्हणजेच हे म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझ्या फंडाला 10% वार्षिक परतावा मिळतोय आणि जर मी 5% रक्कम वार्षिक त्यातून विड्रॉल करत असेल तर माझं प्लॅनिंग हे उत्तम होऊ शकतं आणि मी आणि माझं कुटुंबातला शेवटचा व्यक्ती म्हणजे माझी वाईफ असेल, माझी बायको असेल, ती जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत ते महिन्याचे पैसे मिळत राहतील सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून. आणि आमच्या दोघांचीही, माझीही आणि माझ्या मिसेसची, म्हणजे इथे आपण श्यामरावांचं एक्झाम्पल घेतलं की श्यामरावांची आणि त्यांच्या मिसेसची कुठलीही जबाबदारी मुलांवर किंवा फॅमिलीतल्या इतर व्यक्तीवर ती राहणार नाही. वा, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनबद्दल तुम्ही अगदी डिटेलमध्ये सांगितलं. ही खूप इंटरेस्टिंग टर्मिनॉलॉजी आहे आणि हे अजून जाणून घेण्यासाठी आपण या SWP वरही एक स्वतंत्र एपिसोड नक्की करणार आहोत. 100% निरंजन. येस, मला आवडेल करायला. सर आता सांगा की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे अनेकांच्या डोक्यात अगदी फिट असतं. त्यामुळेच शेअर बाजारातील चढउतारांचा आपल्या रिटायरमेंट कॉर्पसवर परिणाम झाला तर काय, अशी अनेकांना भीती वाटत असते. काय सांगाल तुम्ही? मी आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रश्नात टायमिंग इन दी मार्केट ह्याच्याबद्दल बोललो. परत एकदा थोडंसं आपण त्याच्यावर एलॉबरेटली समजून घेऊ आणि ही भीती कशी जाईल याच्याबद्दल आपण गुंतवणूकदारांना किंवा श्रोत्यांना सांगण्याचा प्रयत्न करू. सो आपण जेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करतोय, शेअर बाजारात गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करतोय, तेव्हा ही कुठल्याही एका कंपनीला ही गुंतवणूक दिली जात नाही. इथे 30, 40, 50 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये ही गुंतवणूक दिली जाते, जिथे आपली रिस्क ही डायव्हर्सिफाय होते. 1, 2, आपण ह्याला जर 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जर मोठा काळ दिलेला असेल ओके, तर आपल्याला आपल्या प्रिन्सिपलपर्यंत नुकसान नक्की होत नाही. हे काळानुरूप म्युच्युअल फंडांनी सिद्ध केलेलं आहे. सो याचं जर उदाहरण बघायचं असेल आणि जर माझ्या क्लायंटचा मला तुम्हाला थोडासा अनुभव शेअर करायचा असेल तर साधारण 2010 साली ज्या व्यक्तीने गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि त्याने कोरोना पिरियड बघितला, तो व्यक्ती साधारण 15% इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्नवर बसलेला होता कोरोना आल्यानंतर. आणि सडनली 2.5-3 महिने माणूसच रस्त्यावर नाही, सगळे व्यवसाय बंद आहेत आणि पूर्ण जगभरात त्रेधातिरपीट उडालेली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मार्केटचं करेक्शन झालं ओके, सो त्यावेळी त्या व्यक्तीचा रिटर्न हा साधारण 12-13% 8-9% आला. म्हणजे त्याच्या नफ्यात 3 ते 4% नुकसान झालं, पण त्याचा क्वांटम हा त्याच्या प्रिन्सिपलवर पोहोचला नाही किंवा त्याच्या प्रिन्सिपलवर त्याचं नुकसान झालेलं नाही आहे. म्हणजेच हे सांगताना मला असं सांगायचं आहे की आपण जर वेळ दिला आपल्या इन्व्हेस्टमेंटला, 15 वर्ष 20 वर्ष असा जर वेळ दिला तर आपल्याला नक्कीच आपल्या
प्रिन्सिपलमधून पैसे कमी होताना दिसणार नाहीत. कदाचित मार्केट त्या काळी जर खाली आलं तर आपल्याला नफ्यातलं नुकसान होईल, पण आपण आपल्या मुद्दलात घट घेणार नाही आहोत आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे उत्तम होणार आहे. लॉंग टर्म जर प्लॅनिंग असेल तर मुद्दलात घट होत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही. आणि म्हणूनच टाईम इन दी मार्केट इज इम्पॉर्टंट, नॉट टायमिंग इज इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. एक शेवटचा प्रश्न, क्रिसेंट ही तुमची कंपनी रिटायरमेंट प्लॅनिंगविषयी कोणकोणत्या सेवा पुरवते? रिटायरमेंट प्लॅनिंग हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून ह्याच्यात फोकस काम करतो. साधारण 2016 साली HDFC म्युच्युअल फंडाने HDFC रिटायरमेंट फंड असा एक फंड आणला. ओके, हा फंड आयडेंटिफाय करून आणि हा फंड माझ्या प्रत्येक क्लायंटच्या किटीमध्ये, म्हणजे ज्याला ज्याला रिटायरमेंट प्लॅनिंगची गरज आहे त्याच्याकडे तो कसा असेल आणि त्याची इन्व्हेस्टमेंट त्याच्यात कशी होईल, हे प्रामुख्याने मी आणि माझ्या टीमने त्याच्यावर जोरदार काम केलं. आज आमच्या 3,500 लोकांकडे हा फंड आहे आणि मला सांगताना आनंद होतो की HDFC रिटायरमेंट प्लॅनिंग फंड याच्यात क्रिसेंट ही भारतात नंबर 1 सेवा पुरवणारी कंपनी आहे. म्हणजे नंबर 1 म्हणताना की सगळ्यात जास्तीत जास्त SIP ह्या क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने लोकांकडून करून घेतलेल्या आहेत. आता प्रश्नाकडे वळताना की बाबा रिटायरमेंट प्लॅनिंगची क्रिसेंट सेवा कशी पुरवते, तर आम्ही क्लायंट आधी आल्यानंतर त्याला रिटायरमेंट प्लॅनिंगचं महत्त्व समजून सांगतो. त्याला साधारण किती कॉर्पस जमा करायचं आहे ह्याचं कॅल्क्युलेशन त्याच्यासमोर एक्सेलद्वारे मांडतो की बाबा आज त्याचं वय 25 वर्ष आहे किंवा 30 वर्ष आहे. आजचा त्याचा मासिक खर्च हा 50,000, 60,000, 70,000 जे काही असेल त्याची मांडणी करून मग त्याला जर तो 50 ह्या वर्षी रिटायर होणार असेल, 60 ह्या वर्षी रिटायर होणार असेल किंवा 45 रिटायरमेंट घेणार असेल तर त्याच्या हातात किती वर्ष शिल्लक आहेत आणि मग त्या रिटायरमेंटच्या दिवशी किंवा त्या रिटायरमेंटच्या वर्षी त्याच्या हातात किती कॉर्पस असला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन करून त्याचं कुठेतरी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून, म्हणजे समजा त्याला जर 5 कोटी रुपयांचा कॉर्पस जमा करायचा आहे रिटायरमेंट प्लॅनिंग ह्या अर्थाने, तर 5 कोटी ही जमा राशी करायची असेल, जमा पुंजी त्याच्याकडे असली पाहिजे, तर त्याच्यासाठी आज त्यांनी किती इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली पाहिजे, किती त्याची SIPच्या माध्यमातून गुंतवणूक झाली पाहिजे, त्यानंतर त्यांनी दरवर्षी त्याच्यात कशी वाढ केली पाहिजे जेणेकरून त्याला अर्ली रिटायरमेंट मिळू शकेल. ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगून मग त्याचं प्लॅनिंग करून घेऊन आणि ती गुंतवणूक करून घेतली जाते. वा, फार छान एक्सप्लेन केलं तुम्ही. श्रोते हो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, शैलेश माधवी सर. नमस्कार. नमस्कार सर. शैलेश सर हे गेल्या 18 ते 19 वर्षांपासून क्रिसेंटच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करत आहेत. सर, तुमचा कसा अनुभव आहे आत्तापर्यंतचा? मी साधारण 2006 सालापासून भूषण वाणी यांच्या संपर्कात एका मित्रामुळे आलो आणि तिथून पुढे मी माझी गुंतवणूक सुरू केली. दर महिना SIP या माध्यमातून भूषण सरांनी माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मला जसे जमतील तसे लमसम, मग ते 2006 नंतर साधारण 5,000, 10,000, 15,000 जसे माझ्याकडे आले 50,000 तसे मी लमसममध्ये पण गुंतवत राहिलो आणि SIP चालूच होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी रिटायरमेंटचा विचार केला, खरं सांगायचं तर मी माझा रिटायरमेंटचा विचार हा माझ्या 25शीत केला होता की मी 50शी नंतर रिटायरमेंट घेणार, 50 नंतर मी काम करणार नाही, मला माझं आयुष्य म्हणून जगायचं आहे. कारण प्रत्येकाने किती वर्ष काम करावं हा वैयक्तिक प्रश्न असतो, हे मी ठरवलं होतं. तर त्या दृष्टीने मी जेव्हा 2020मध्ये रिटायरमेंट घेतली त्याच्या आधी तोपर्यंत जमा केलेले सगळे पैसे SIPच्या माध्यमातून आणि लमसममध्ये गुंतवलेले असे सगळे पैसे एकत्रित करून त्याच्यानंतर ते पैसे परत पुनर्गुंतवणूक करून सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ह्या अंतर्गत मला दर महिना माझ्याच ठेवीतनं मला पैसे मिळतात. माझ्याबरोबर माझ्या मिसेसनेही रिटायरमेंट घेतली. तिनेही तिचे जे आलेले पैसे आहेत ते अशाच माध्यमातून गुंतवले आणि आम्ही दोघंही नोकरी करत असताना जे आयुष्य जगत होतो ते आयुष्य आज गेले 3.5 वर्ष म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून आत्तापर्यंत आम्ही व्यवस्थित जगतो आहोत. करोनाच्या कालावधीत सुद्धा मला अशी कधीच अडचण आली नाही की मला माझ्या खात्यात पैसे आले नाही. त्याच्यामुळे आज मी हे 3.5 वर्ष आयुष्य जगतो आणि इथून पुढचं आयुष्यही जी गुंतवणूक मी करू शकलो त्या आधाराने मी हे आयुष्य इथून पुढचं पण जगेन आणि ह्यासाठी
खरंच धन्यवाद श्री भूषण वाणी आणि क्रिसेंटच्या पूर्ण टीमचे. वा, शैलेश, तर आर्थिक स्वावलंबनाचा खूप चांगला धडाच तुम्ही सगळ्या तरुण पिढीला घालून दिला असं म्हणू शकतो. तर तुमचा तरुण पिढीला काय सल्ला असेल गुंतवणुकी संदर्भात? प्रामुख्याने पूर्ण तरुण पिढीनं जे विशेष करून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांनी सुरुवातीच्या काळापासून गुंतवणूक करायला सुरुवात केलीच पाहिजे. आणि याच्याबरोबर मी असं सांगेन, मी माझा मुलगा आत्ता यावर्षी ग्रॅज्युएट झाला, तर त्याची मी काही काळापासून इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे त्याच्या नावाने SIPच्या माध्यमातून. आणि भूषण सरांनाही सांगितलं की त्याची ही इन्व्हेस्टमेंट तो जोपर्यंत रिटायरमेंट घेत नाही तोपर्यंत ही चालू ठेवली पाहिजे. कारण पुढील काळामध्ये जसं इन्फ्लेशन येईल, महागाई वाढेल, त्यानुसार आपल्या खर्चांसाठी लागणारे पैसे जर आजपासून त्याची तरतूद करायला सुरुवात केलीत तर तुम्हाला आवश्यक असलेला कॉर्पस किंवा आवश्यक असलेले पैसे तुम्हाला मिळू शकतील तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेला. आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे तुम्हाला खऱ्या अर्थाने जगता येईल. वा, शैलेश, तर तुम्ही जे सांगताय त्यावरनं हे अगदीच पटतंय की शेअर मार्केटमधले चढ उतार किंवा बाजारातले चढ उतार किंवा कुठलीही परिस्थिती असो, अगदी कोविड जरी आलं तरीही पोर्टफोलिओमध्ये जरी एफेक्ट झाला तरी तुमच्या मुद्दलाला किंवा तुमच्या प्रॉफिटमध्ये थोडासा वर खाली होईल, पण मुद्दलाला काही हात लागत नाही. आणि ते तुम्ही म्हणताय तसं SWPनी तुम्हाला गेल्या 3 वर्षांपासून नियमित जी काही तुमची अमाऊंट आहे ती मिळतीये. नक्कीच. येस, श्रोते हो, हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. मला खात्री आहे हा एपिसोड ऐकल्यावर अनेक श्रोत्यांना तुम्हाला अप्रोच व्हावं असं वाटणार आहे. सो त्याच्यामुळेच आपण क्रिसेंटचा नंबरही शेअर करतोय. श्रोते हो, नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. 9764125533. मी परत एकदा नंबर रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही क्रिसेंटच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.crescentmfd.com. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी, शैलेश माधवी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेड NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.